यश, प्रितेश, निखिल असे हॅलो. काही फलंदाज आहेत हॅलो. कोपरोलीमध्ये. याच दरम्यान खोपटेगावचे आमचे सन्माननीय अतिथी समीर कृष्णा ठाकूर साहेबांना विनंती करेन, आपण मंचकावर यायचं आहे, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2024 मध्ये आपण आपली उपस्थिती दाखवलीत. मी आयोजकांना विनंती करेन, समीर कृष्णा ठाकूर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. थँक्यू, धन्यवाद. परत एकदा आपण योगेश खरत साहेबांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण समीर कृष्णा ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन आहे म्हणून सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन समीर कृष्णा ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. आणि पाटील यांना विनंती करेन, आपण देखील मंचकावर समोर यायचा आहे, आणखी एक सत्कार आम्हाला करावायचा आहे. पाटील साहेब आपण देखील या, आम्हाला तुमचा देखील जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी चेंडूची तपासणी केली जातो आहे. सलामीसाठी आलेला मला वाटतोय मग संदेश आणि अनिकेत. स्ट्राईक एंडकडे असेल अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडकडे असेल संदेश. ज्या संदेशनं पहिल्या मॅचमध्ये 6 षटकारांची आणि 2 चौकाराची तुंग फारी, नाबाद 58 धावसंख्या मला वाटतोय स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या होत्या, तोच संदेश. तर दुसरीकडे असणारा निखिल. खरं तर या निखिलला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला पहिल्या मॅचला, जो आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे. 61 धावसंख्या उभारल्या होत्या, परंतु या वेळेला संघ वेगळा आहे, वेल ही वेगळी आहे. एनर्जीचा जर विचार केला तर 7 वाजता सामना 7:30 वाजता खेळण्यासाठी आलेला संदेश आत्ता कुठेतरी आपली एनर्जी लेवल निश्चित त्याच एनर्जीनं खेळताना दिसणार का, पाहूया. अनिकेत स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे संदेश, तर गोलंदाज नाव आहे चरण. 3 षटकांचा सामना असणार आहे. फक्त ओनली 18 बॉल्स, फक्त 18 चेंडू. मॅक्झिमम धाव संख्या उभाराव्या लागतील, कारण हा सामना डू ऑर डाय, करो या मरो. आणि निश्चितच येणाऱ्या प्रत्येक घटकानं तो आकडा ठरवलेला आहे. हो, अवांतर स्वैर मारा, खराब मारा, उंची गाठली चेंडूनं, जी उंची. याच दरम्यान कोपरोली गावचे माजी उपसरपंच गिरीश म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे विपुल म्हात्रे सरांच्या वतीनं या स्पर्धेकरता आणि या सामन्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे भेंडकर गावचे आमचे परम मित्र सनी यांच्या वतीने देखील या सामन्याकरता देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. चला, 18 चेंडूंचा खेळ. या वेळेला अवांतर स्वैर मारा, 1 धावसंख्येमध्ये भर पडली. अतिरिक्त उंची गाठली चेंडूनं मात्र अवांतर स्वैर मारा घोषित केला. दूषित मारा 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. अजूनही सामन्याला सुरुवात नाही. पहिला चेंडू घेऊन जाणार चरण, मध्यम गतीचा गोलंदाज. 10 ते 11 पावलांचं रनअप. पंचांच्या डाव्या हातानं ओव्हर द विकेटनं मारा करणार. पुनाडे डॅम कडून मारा करणारा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय अप्रतिम. अनिकेतला मात्र थोडासा चकमा दिला. अंगावरची धूल ज्याप्रमाणे अगदी झटकावी त्याप्रमाणे चेंडूनं धूल झडकली. यष्ट्यांवरती चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. प्रितेशच्या निर्धाव. आतापर्यंत चेंडू संपले गेले 2-1 निर्णायक, तर 1 अवांतर. धावसंख्या धावपटलावरती 1 बिनबाद 1. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न अनिकेत या वेळेला बरसताना दिसतोय. आलेला या प्रतियोगितेतील दर्जेदार षटकार.
चेंडूची सांगता असेल चरणकडून आपल्या कोट्यातील अतिशय सुरेख बॅक टू बॅक दिला डिपेड विकेटच्या दिशेनं टोला गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि चेंडूवरती असणारा नाव सुद्धा आमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकतील. हे क्लॅरिटी आहे. खरं तर हे छंद आहे आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटचं, व्यासंग आहे. अमोल पाटील खूप छान अप्रतिम. आणि अमोल म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं आज स्ट्रेटकडे म्हणजे ज्याप्रमाणे अगदी पंचांच्या पाठीमागे असणाऱ्या कॅम्प स्टँडवरती असणारा आमचा अमोल या वेळेला हा छानसा चेंडू आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात कैद करतोय. जाऊया प्रत्येकदा मैदानावरती. 2 षटकार आणि 1 एकेरी 13 धावसंख्या धावपडालावरती आहे. प्रितेश या वेळेला व्यूहरचना बदलतोय कारण इथं मात्र चरणच्या या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. 2 चेंडू भिरकावले, एक डीप मिड विकेट तर एक लॉंग ऑनच्या दिशेनं षटकार. 13 धावसंख्या धावपडालावरती. खरं तर हा सामना महत्वपूर्ण राहील. अतिशय सुरेख उंची जास्त लांबी तेवढीच चेंडू निश्चित जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. पण आता तेजस डाकी गेलेले आहेत. तुम्हाला आयवा जेलसाठी दिली जाणारी रक्कम या ठिकाणी मिळणार नाही. धडपड असावी. आणि निश्चित 3 षटकार 19 धावसंख्या धावपडाला 19 धावसंख्या धावपडालावरती आहेत. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार चरणच्या हॅलो, डगआउट मध्ये थोडी शांतता ठेवा. साई गावच्या प्रेक्षक माय बाबा थोडं शांत राहा. चरण गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्या गोट्यातील पुढचा चेंडू. हो अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच दर्शवित आहेत सोयर. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडली. संघ पोहोचलाय 20 2 दशकामध्ये. 20 लॉस ऑफ नन विकेट्स विदाऊट विकेट्स. कोणताही घातपात नाही, कोणताही धोका नाही, कोणतीही जखम नाही, कोणत्याही प्रकारचा शिलेदार अजूनही तंबूत नाही गावदेवी साई संघाचा. हो परत एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्र निवडलाय. जातोय चेंडू गेला सीमारेषेतला छेदून 4 धावांसाठी चौकार. येस फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे. अनिकेत मोकलच्या पाणी आणि फर्स्ट स्टेशन बॉक्स 1 षटक संपल्यानंतर आपण घेऊन जाऊया. या वेळेला लगेचच 1 षटक संपल्यानंतर आपण फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे आणि पाण्याची व्यवस्था करायची आहे. बाळासाहेबांना वंदन गेलं. खरं तर महाराष्ट्राच्या मराठी मातीसाठी मराठी अस्मितेसाठी लढलेला एकमेव हिंदू हृदय सम्राट 1992 कोण विसरणार. 1992ला बाबरी मशिदीवरून चढलेले अतिशय सुरेख ताकदीचा वापर. लांब लचक या प्रतियोगितेतील अनिकेतच्या बॅटमधून आलेला एक ब्रँडेड षटकार. एक चौकार, एक दुहेरी, 2 दुहेरी आणि 1 अवांतर 1 एकेरी. 30 धावसंख्या धावपडालावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळ संपला. येस आवाज आहे मावल्यांचा. सर केलवणे गावचे एक बिग फॅन आहेत अनिकेत मोकलचे धीरज ठाकूर. याने एक अनोखं बक्षीस दिलंय. जर या मॅचला 50 धावा आल्या तर गोव्याचं तिकीट त्यांना देण्यात येईल. अनिकेतच्या जर 50 धावा आल्या ना
तर धीरज ठाकूर यांच्या वतीनं गोव्याचं तिकीट त्यांना प्रदान करण्यात येईल. या दरम्यान गिरीश म्हात्रे साहेबांना विनंती करणं, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. निश्चित अनिकेत, गोल्डन चान्स, सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. चेंडू हवा आहे येस, लगेचच आपण आयोजकांनी लक्ष द्या पंचांकडे. मैदानावरती चेंडू प्रोव्हाइड करायचे आहेत, पुरवायचे आहेत, ज्या चेंडूची तपासणी केली जाईल. अतिशय जास्त दुखापत असेल तर अनिकेत, खरं तर असं म्हटलं जातोय रुचिर, टाईम इज मनी, सध्याची वेळ हा पैसा आहे, बट लाईफ इज परचेस. परंतु अनिकेत, तुझं आयुष्य फार मौल्यवान आहे. साई गावासाठी, टेनिस क्रिकेट साईसाठी, आणि त्याचबरोबर आम्हा सर्व पनवेल आणि उरणकरांसाठी. त्याच्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, त्याच्यापेक्षा तुमचा जीव फार महत्त्वाचा आहे आत्ता. आणि अगदीच 24 लाईव्ह इव्हेंटसाठी सुद्धा तुला खेळायचं आहे. तर अशा प्रत्येक खेळाडूला निश्चित आम्ही सांगत असतोय की पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. वारंवार पाण्याची उपलब्धता आणि त्याचबरोबर तुम्ही सुरक्षित, अगदी तुमची शरीरयष्टी सुरक्षित ठेवूनच हा खेळ करायचा आहे. एकच षटक संपला. धावसंख्या धावपटलावरती मात्र झपकन वधारल्या. आलेख अगदी अशोकाच्या झाडासारखा उंचच उंच दिसू लागला. धावसंख्या धावपटलावरती 30, नन लॉस. गोलंदाजांना देखील सुवर्ण संधी आली आहे. कोपरोली गावचे माजी उपसरपंच गिरीश दादा म्हात्रे आणि नीरज पाटील कोपरोली यांच्या वतीनं लगातार 2 विकेट्स मिळवल्या. आता गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचप्रमाणे कोपरोली गावचे उपसरपंच गिरीश म्हात्रे साहेबांना विनंती करेन, आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि निश्चित खरं तर हबी झाला चेंडूवरती. पददालित्य म्हणजे एखादा डान्सर मंचावरती जसा थिरकतोय ना, पददालित्य दाखवतोय, तसे पददालित्य दाखवले या फलंदाजानं. अनिकेतनं बेरकावला चेंडू सरळ हातानं, म्हणजे क्रिकेटमधील माझाही तो आवडता फटका, स्ट्रेट हिट केला. विरकावला चेंडू बॅक स्क्रीनच्या अगदी बरोबर आमच्या कॅमेरामनच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी हा खणखणीत. 2 पावलं पुढं व्हावं, 10 पावलं पुढं चेंडू पडावा, तीच मेख, तीच मिजाज अनिकेतनं. अतिशय सुरेख. इथं निश्चित पकडला जाईल का झेल, निश्चित नाही. इथं परत एकदा आपल्या बॅटमधून आलेला खणखणीत संदेशच्या बॅटमधील षटकार. अनोखं बक्षीस पुन्हा एकदा धीरज ठाकूर केलवणे गावचे सुपुत्र यांच्या वतीनं. दोघांनी जर अर्धशतकी पारी खेळली तर दोघांनाही गोव्याचं तिकीट. तर दुसऱ्या बाजूला हा आलाय खणखणीत चौकार. आणि म्हणूनच म्हटलं की मोठ्या फटक्यांची बौछार याला म्हटलं जातोय घरच्या मैदानावरचं क्रिकेट. आणि अगदी पाहिलं तर या क्रिकेटनं दाखवलं एक ब्रँडेड चौकार. दिया है संदेश, लेकिन इस नाम का ब्रँड बना है अभी इस मैदान पे. या मैदानात या नावाचं ब्रँड बनलंय. हो, या वेळेला अगदी स्लो डिलिव्हरी, तेवढ्याच सिथाफीनं, तेवढ्याच चतुराईनं गोलंदाजानं चेंडू फेकला. चेंडू या वेळेला निश्चित पाहायला मिळाला, तो अगदी 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. माजी उपसरपंच गिरीश दादा म्हात्रे, विपुल म्हात्रे आणि नीरज पाटील यांच्या वतीनं जर 2 विकेट मिळवल्या अंकुरनं तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. वाव, संदेश धडकला. अक्षय याच्याकडून रावे, अक्षय अगदी दादर अनिकेतचा चाहता आहे. अक्षय म्हणून आपल्या दादरचा, त्याच्याकडून 555 रुपयाचे धनराशी जातो आहेत. तर आणि अगदीच मॅच काही होऊ द्या, परंतु अनिकेत साठी
येस येस, अक्षयला भेटून ही धनराशी 555 घेऊन जायची आहे. ही बक्षिसांची खैरात असेल तोपर्यंत देऊया, कारण या षटकाराचं स्वागतही केलं जाईल. नितीन डीजे रसायनी. श्रीकांत मात्रे यांच्याकडून जर कुणीही 50 लगावली, संदेश न करत तर स्वतःच्या खात्यावरती 50 निश्चित आहेत. परंतु जर याही मॅचमध्ये जर अर्धशतकी केली गेली तर श्रीकांत साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी दिली जाईल. जाऊया क्रिकेट, टेनिस क्रिकेट, आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटचा एक वेटेज, एक वजन वाढलं येत्या काही वर्षांमध्ये. मग ते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं असेल, एक दर्जेदार चेंडूंमुळे असेल किंवा दर्जेदार आयोजनामुळे असेल, आणि म्हणूनच आज एक टेनिस क्रिकेट एक व्यावसायिक क्रिकेट बनून राहील आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न मात्र उत्तम होता. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय का चेंडू सीमारेषेच्या बाहेर? यस, निश्चित हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र साई संघानं अर्धशतकी खेळी पूर्ण केलेली आहे. दोघांची भागीदारी आहे 50. या दरम्यान झेल उडतोय आणि झेल पकडला जाईल आणि खेळी संपुष्टात आली संदेश गावणची. प्रचंड मोठे फॅन आहेत प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाचं. त्याला देखील गोव्याचं तिकीट. गोवा जवळ झालाय की काय असं वाटू लागलंय धीरज दादा? शेवटचं षटक, तिसरं षटक स्लॉगवर डेथवर घेऊन येणार मिथुन. खरं तर मिथुनला डेथवर फेकण्यासाठीच आमंत्रित केलं जातोय. 6 षटकांचे सामने असतील त्यावेळेला मिथुन, ज्या मिथुननं प्लेअर ऑफ दी सिरीजचा किताब गोलंदाजीतून क्वचितच अशा प्रकारचा गोलंदाज पाहायला मिळतोय, आणि तो रायगडमधून, त्या उरणमधून पाहायला मिळाला. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पूर्ण होतो. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 50. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये यावेळेस मात्र परतावं लागेल या फलंदाजाला, अनिकेतला बॅक टू पॅव्हेलियन. प्रचंड मोठे फॅन आहेत खरं तर या अनिकेत मोकलचे. सामन्याचा काही निकाल होऊ दे, 555 रुपये आमच्याकडे त्यांनी जमा केलेत, आणि सामना जरी हारला तरी साई संघाला म्हणजे अनिकेत मोकलला 5 किलोची सुरमई त्यांना या नाखवाकडून प्रदान करण्यात येईल. हे अनोखं बक्षीस पुन्हा एकदा आलंय, आणि मॅच संपल्यावर त्यांना तुम्ही भेटायचं आहे. मिथुन वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय, राईट आर्म ऊर्ध विकेटनं मारा करतोय मिथुन टू नवीन आलेला फलंदाज. नाव आहे राकेश मोगल. बायकर मॅन आहे. 2 वर्षापूर्वी फॉर्मात असणारा परत एकदा आपल्या संघासाठी इनॅट नंबर 4 वरती येतोय. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेटकडे ट्रॅव्हल केलाय. इथं मात्र डीप मिड विकेटला चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 51. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 51.
आतापर्यंत मिथूननं मात्र कुठंतरी एका मदमस्त हत्तीला अंकुश लावल्यासारखं इथं मात्र या साई गावला 7 चेंडू आणि 28 धावसंख्या. अनिकेत मोकल यांना तर 6 चेंडूमध्ये संदेशनं 20 धावसंख्या प्राप्त केल्या. या अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न काय होतोय, तू मै करता करता मात्र थांबलं जातोय. या शृंखलेसाठी प्रमुख पाहुणे युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तथा स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्वा प्रवीण बाळकृष्ण घासे साहेब यांनी आजही या फायनलच्या रजनीत प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. खरं तर प्रवीणजी घासे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी मोठीजुई गावात नाईट टुर्नामेंट्स असत आहेत, त्याचं आयोजन केलं जातोय. हे आयोजन या वेळेला निश्चित आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळेल ही उद्घोषणा या मंचावरून केली जातो आहे. परत एकदा थांबवून ठेवलाय राकेश प्रतीक मोकलला मिथून यानं. काय याला प्लेअर ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरवला गेला. या गोलंदाजीची भेदकता, कमी उंचीचं नातं क्रिकेटशी फार मोठं आहे मित्रांनो. बघा डोळ्यासमोर येतोय का 10 नंबर, अतिशय सुरेख प्रतीकच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार, एक जबरदस्त गगनचुंबी षटकार. मातेला साकडं घातलं जात आहे. माजी सरपंच विद्या मोकल यांच्या वतीनं प्रतीक मोकल या षटकाराकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे परशुराम पाटील तांडेल यांना विनंती केली जाते आपण मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 57 धावसंख्या धावपटलावरती, कारण ज्या वेळेला होते 51 आपल्या प्रतीकच्या बॅट मधून आला षटकार. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 57. लास्ट टू गो. जोरदार अपील केला, काय होणार तू मै करता करता मात्र धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बाद. षटक संपलं, सत्र संपलं, 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 57. 58 धावसंख्येचं आव्हान पार करावं लागेल. कुठेही जाऊ नका, समीकरण सोडवलं जाईल. कारण इकडे एकीकडे असणार निखिल, एकीकडे आहे शरण, त्याचबरोबर असणार आहे त्याच्या सोबत असणारा हितेश. असे मातब्बर सरसेनापती प्रितेश, अशा प्रकारचे मातब्बर सरसेनापती ज्या स्क्वॉड मध्ये आहेत प्रत्येकदा येथील मैदानावरती आणि 18 चेंडूंमध्ये 58 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करतील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा 24 लाईव्ह इव्हेंट, जिथं आपल्याला पाहायला मिळेल भारतीय जनता पार्टी उरण पनवेल MLA ट्रॉफी 2024 केळवणे. याच दरम्यान आपण विंधरे गावचे सरपंच रोशन सुरेश डाकी साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर रोशन सुरेश डाकी यांना विनंती करेन साहेब आपण या. मी आयोजकांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते, अर्थात ज्ञानेश्वर घरत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते ग्रुप ग्रामपंचायत विंधने गावचे सरपंच रोशन बोरखा गावचे रोशन डाकी साहेबांचा इथं यथोचित मान सन्मान होईल. रोशन डाकी सरांचा इथे यथोचित मान सन्मान होतोय. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. नवरात्र उत्सवातील थाट ज्यांच्या घरात असतोय आणि बिंदणे ग्रामपंचायतीला पहिल्यांदा एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे घंटागाडीचं एक विकास काम असेल, गटारे, पाणी या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईनं लक्ष देऊन बिंदणे ग्रामपंचायतीचा पायाभूत विकास ज्यांच्या माध्यमानं झाला, निसर्गताई रोशन डाकी यांचे यजमान रोशन डाकी, वेलकम, स्वागत आहे आणि मनपूर्वक आभार. तदनंतर बोरखाव गावचे पॅकर्स धनेश डाकी सरांना विनंती करेन आपण मंचका समोर यायचं आहे. तिसाई मरुवाई बोरखार संघाचे पॅकर्स धनेश डाकी साहेबांना देखील विनंती करेन की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. चेंडू पूर्वा मैदानाकडे आपण सत्काराकडे जाऊया. लागली सत्कार चालू करा म्हणजे मध्ये सामना थांबणार नाहीये. त्याचप्रमाणे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सुनील वर्तक सर या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. तदनंतर कलबुसरेचे आमचे मनीषजी हे देखील उपस्थित आहे, त्यांनाही विनंती करून आपण मंचकावर आसनस्थ व्हायचं आहे.
सुनील वर्तक सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. त्याचप्रमाणे विंधने गावचे सदस्य गोरक्षनाथ मस्कर साहेबांना देखील विनंती करेन. सुनील वर्तक सरांचा यथोचित मान सन्मान, माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. धन्यवाद सर. तदनंतर गोरक्षनाथ मस्कर साहेबांना विनंती करेन, आपण देखील समोर यायचं आहे मंचकासमोर. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. गोरक्षनाथ मस्कर साहेबांना विनंती करेन. आयोजकांना विनंती असेल आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. राजेश गरज साहेबांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन गोरक्षनाथ मस्कर साहेबांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. धन्यवाद सर. या दरम्यान बोरखार विपक्ष टाकीगाव, साई सावली टाकीगाव विपक्ष, तिसाई मरुआई बोरखार या दोन संघादरम्यानची नेक्स्ट लढत बघायला मिळेल. या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन हॅलो शक्ती म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. शक्तीदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या पवित्र शुभहस्त नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन दिग्गज संघ, खरं तर एकाच विभागातील हे दोन मातब्बर संघ एकत्र ग्रामपंचायत, परंतु आज मात्र आमने सामने पुन्हा एकदा उभे ठाकलेत. दोन्ही संघांना एकमेकांचे कच्चे आणि पक्के देऊ ठाऊक आहेत. शक्तीदादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभहस्त नाणेफेकीचा कौल होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय बोरखार संघानं. स्वप्नील मोकल नेक्स्ट निर्णय कळवायचा आहे. पहिला षटकार मला वाटतं असेल नक्कीच. अगदी जबरदस्त सुरुवात बघायला मिळते. डाकी सर आपण उत्तरार्धाकडे जायचं आहे. हॅलो थँक्यू सो मच. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर या ठिकाणी पाहतो आपण फलंदाज नो लुक शॉट च्या माध्यमातून येतो षटकार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर षटकार खऱ्या अर्थानं आव्हान मात्र असणार आहे. आता 18 चेंडू आणि 17 चेंडू आणि 52 धावसंख्येचं इथे मात्र आव्हान असणार आहे. थँक्यू सो मच. मनीष सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडलेले आहेत. शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतोय एका बाजूने कोपरोली 11 कोपरोली विपक्ष, गावदेवी साई, काटेकी टक्कर काटेका मुकाबला असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ न हार मानणारे संघ. आणि या रजनीमध्ये आता मात्र कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे कळणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज पाहतोय अनिकेत मोकल, राऊंड द विकेट्स. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय आपली भेदकता दाखवणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू नक्कीच पहिल्या चेंडूवर फलंदाजाने आक्रमकता दाखवली, तदनंतर मात्र आपण पाहतोय पुढच्या चेंडूवर लगेचच गोलंदाज हावी होताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर लावली षटकार, दुसऱ्या चेंडूवर येतोय तब्बल डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 6 धावसंख्या. चरण मात्र हा खेळाडू पाहतो आपण ऑन स्ट्राईक. आणखीन एक उडवला चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून स्ट्रेट टू द साइड स्किन, ठोकलाय मात्र षटकार. बाउन्स चेंडू गेला होता, चौकार पाहिला आपण. धावसंख्या तब्बल 10. कधी फलंदाज कधी गोलंदाज. विकेट हॅट्रिक जर मिळवली तरी सुद्धा गोव्याचं तिकीट असणार आहे. ओ यावेळी मात्र आपण पाहतो वेगवान चेंडू. या चेंडूवर एकच गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजेच वेग. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंडचा फटका. चांगला फटका होता, चौकार. पुन्हा एकदा अनिकेतनं आपली आक्रमकता दाखवली. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागाशीच म्हटलं मी, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, हार न मानणाऱ्या संघ. अनिकेत पुढचा बॉल. ओ यॉर्कर बॉल होता, मिडॉनचा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डायरेक्ट हिट झाली असते, रिटर्न तिकीट काढावं लागलं असतं या मध्यरात्रीमध्ये सुद्धा, परंतु असं काही घडलं नाही. आणि इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण अफलातून झालं. लाजवाब
धावसंख्या नक्कीच वाचवला. तदनंतर मात्र चेंडूची फेकी सुद्धा अगदी जलद गतीने केली. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो बरेच मान्यवरांचं इथे मात्र व्यासपीठावर आगमन सुद्धा झालेलं आहे. सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं प्रेक्षकांचा अगदी तुफान गर्दी पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतो आपण डबल फिगर मध्ये 11 धावसंख्या. शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावर. पहिलं षटक अनिकेत मोकल, एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं पहिल्या षटकामध्ये विध्वंसक फलंदाजी पाहिली. टॉस केला होता बॉलला. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. इट इज अ व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल्स. खराब बॉल. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. षटक संपलं नाहीये अजून. डझनच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर तब्बल 12 विदाउट लॉस. प्रितेश पाटील अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला आहे. ऑफ स्ट्राईक हा खेळाडू आहे. आणखीन एक चांगला खेळाडू, परंतु या चेंडूवर मोठा फटका येईल की डॉट बॉल येणार. हो, आणखीन एक टॉस केला होता. आणखीन एकदा व्हाईट बॉल आहे. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आहे. अनिकेत मोकल नाराज आहे. थोडीशी चर्चा साधताना पाहतो, परंतु शांत खेळाडू आहे. दोन्ही संघ शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं शांत पद्धतीचा खेळ. खऱ्या अर्थानं आवाज येतोय परंतु तो मैदानाच्या बाहेरून येतोय. आपापल्या संघासाठी चेअरअप करणारे हे आपण पाहतो प्रेक्षक वर्ग. क्रिकेटचा खरा राजा कोण, तर तो प्रेक्षक वर्ग. आणि त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आणखी 1 ने पुढे सरकेल. 13 धावसंख्या. अनिकेत मोकल, शेवटचा बॉल. यावेळी मात्र ड्रीप झाला बॉल, खाली राहिला. अंतिम क्षणी मात्र डॉट बॉल फेकली जातो. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताळलं अनिकेत मोकल या गोलंदाजानं. धावसंख्या खर्च केल्या. एक षटकार, एक चौकार, 2 वाईट, एक सिंगल, एकूण धावसंख्या खर्च केल्या बिनबाद 13 धावा. अजून एक 200 रुपये अनिकेत दादर गावचे सुपुत्र, त्यांच्याकडनं अजून 200 रुपयाचं कॅश प्राइज. 555 आणि एक 5 किलोची सुरमई. ऑलरेडी 555 रुपये या ठिकाणी अगोदर लागू झालेले आहेत आणि 5 किलोची सुरमई. क्या बात आहे. आणि हे 200 रुपये सुद्धा उद्याचं काम झालंय. येस, अनिकेत नक्कीच भेटून जा. विनंती आहे मॅचचा 100% मॅचचा निर्णय काही असू द्या, तुम्ही दादांना भेटून जा अशी विनंती करतोय. हॅट्स ऑफ यू दादा, कारण तुमचं क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं या स्पर्धेच्या वतीनं. बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. मान्यवर या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अवघ्या 3 षटकांची मॅच आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 45 धावा. तब्बल 1 वाजून आपण पाहतोय 35 मिनिटं झालेले आहेत. स्पीडअप करायचं आहे प्लीज. रिक्वेस्ट असेल थोडस, कारण आजची अंतिम रजनी आहे. आजच्या दिवसामध्ये कळणार आहे आपला चॅम्पियन संघ कोण असणार आहे. हु इज द लकी गाय. इस प्रेक्षक साठी सुद्धा इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंडचा फटका. लाजवाब क्षेत्ररक्षण झालंय पहा. दोन्ही बाजूने चेरअप चालू आहे आणि प्रेक्षक वर्गासाठी सुवर्ण संधी. आयवा कॅच साठी आता मात्र प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. हेमंत दादा ठाकूर, मॅन फ्रॉम पुनाडे, त्यांच्या वतीनं इथे मात्र आपण पाहतो एटीएम खुले झालेत. 6 चेंडू 6 षटकार लगावले तर तब्बल 6000 रुपयाचा कॅश प्राइज आणि चौकारसाठी सुद्धा 4000. ओ, इथे मात्र पाहतोय टॉस केला होता बॉलला. लवली डिलिव्हरी, अप्रतिम बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी. काहीच कळलं नाही फलंदाजाला. प्रवीण घासे यांच्याकडनं पहा हे बक्षीस आलेलं आहे. 6 चेंडू 6 षटकार तर 6000. 6 बॉल मध्ये 6 चौकार तर 4000 हे कॅश प्राइज असणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्व आपण पाहतोय प्रवीणजी घासे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. थँक्यू सो मच. पुढचा बॉल इनसाइड एज पाहायला मिळतोय. वेग आणि वेग पाहायला मिळतो. पहा प्रत्येक चेंडू मागे मात्र असलेली धडपड आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेरून आपल्या समर्थकांचा आवाज. आणखी काय हवा आहे एका गोलंदाजाला आपला आत्मविश्वास साध्य करण्यासाठी. रजनी क्रिकेट त्यामधलं हे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
अफलातून मात्र या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. पुढचा बॉल राऊंड द विकेट्स. ओ यावेळी मात्र टायमिंग जुळलंय. फेकून दिल्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये चेंडू लँड होणार. टिपला जातोय झेल. आणखीन एक खेळाडू झेलबाद. लागतोय. इतकी चांगली स्पर्धा. आज प्रेक्षकांच्या वतीनं सुद्धा हेमंत दादा यांच्या वतीनं सुवर्ण संधी पहा. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा कॅश प्राइज आहेत आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. धावसंख्या 15. एक गडी बाद. 15 धावसंख्या. नाजूक परिस्थिती आहे. नाजूक परिस्थिती आहे पहा. क्रिकेटचं शाश्वत सत्य आहे मित्रांनो. कोणता तरी एकच संघ विजयी होईल, परंतु कोणता होईल ना यावर अजूनही सुद्धा निर्णय प्रलंबित आहे व किंबहुना मित्र म्हणेन प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. आपली आक्रमकता दाखवण्यासाठी सज्ज होणार राकेश मोकल. ओ व्हाट अ लवली डिलिव्हरी. अनदर डॉट बॉल हियर. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी. आणि प्रत्येक डॉट बॉल आता मात्र कुठेतरी या ठिकाणी मात्र दबाव वाढवून जाईल. 7 चेंडू आणि 43 धावसंख्या. कठीण आहे परंतु अशक्य नाही. राकेश. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. फुल टॉस बॉल होता. धाव संख्या घेतली नाहीये. आणि इथे मात्र जे षटक हवं होतं ना ते षटक हाताळलंय. 1 विकेट्स आणि 2 धावा. षटक आवडले असतं तर खरंच मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. वयवर्ष 40च्या वरती आणि गोलंदाजी जणू काही एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवणारी गोलंदाजी. धावसंख्या पाहतो आपण धावपटलावर. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. 15 धावा. येस डीजे. सो मच. यानंतर मॅच सुरू होणार आहे आणि बोरखार टीम साठी शुभेच्छा पाहतो आपण. कुंदन डाकी, करण डाकी, प्रतीक पाटील, अनिकेत ठाकूर यांच्याकडनं या ठिकाणी धनेश डाकी यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा पाहतो आपण. आपल्या शुभेच्छा कबूल. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 43 धावा. फर्स्ट बॉल डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल फेकतोय. या चेंडूवर एकच गोष्ट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वेग. विकेट हॅट्रिक जर मिळवली तर पुन्हा एकदा हेमंत दादा ठाकूर यांच्याकडनं तब्बल हेमंत दादा माळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुढची मॅच एकाच ग्रामपंचायत मधील 2 संघ आपापसामध्ये भिडतील. इनसाइड एज. अनदर डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र मॅच हातामधून ज्याप्रमाणे वाळू सटकते ना हातातून त्याप्रमाणे मॅच निष्ठच चालली आहे तुमच्या हातातून. डू समथिंग. काहीतरी करावं लागेल तुम्हाला. डोक्याने विचार करावा लागेल. असं म्हटलं जातं पायाने चाला तर अंतर गाठाल आणि डोक्याने चाला तर ध्येय गाठाल. तेच करावं लागेल फलंदाजाला. उडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. चेंडू फेकलेत अजूनपर्यंत 3 आणि 3ही चेंडू डॉट बॉल. प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी आता मात्र परतीचा रस्ता पकडतात. मॅच मध्ये निव्वळ औपचारिकता शिल्लक बाकी राहिली. चला पुढच्या मॅच साठी तयार राहायचं आपण. तिसाई मरुआई बोरखार विपक्ष साई सावली टाकेगाव संघ. अनिकेत तुम्हाला विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे कारण दादानी खूप मोठं प्राइज लावलंय. 555. त्यानंतर 200 बक्षीस महत्वाचं नाही त्यांचं प्रेम. अनिकेत महत्वाचं आहे. 5 किलोची सुरमई सुद्धा पाहतोय. हे बक्षीस महत्वाचं नाही त्यांचं प्रेम महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट त्यामध्ये सुद्धा सक्सेस नाही. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा था. उंगली टेढ़ी की फिर भी जैसे थे. तरी सुद्धा परिस्थिती तीच आहे. 4 चेंडू फेकलेत आणि या 4 चेंडू मध्ये धावसंख्या अजूनही 0 खर्च केली.
एव्हरी बॉल फेसिंग डॉट बॉल. बॉलर्स हिअर. प्रत्येक चेंडू हा डॉट बॉल फेकतोय गोलंदाज. लाजवाब गोलंदाजी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स. रिव्हर्स अटेम्प्ट. अपील झाली, हरकत नाहीये. डॉट बॉल आहे. मेडन षटक टाकण्याची सुवर्ण संधी असेल. आणखीन एक मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज पाहतो आपण. ऋग्वेद आहे, नवापाडा विपक्ष वशिनी, रोहन घरत विपक्ष केळवणे, निलेश गायकवाड विपक्ष भवरा आणि दीपेश घरत आवरे. दीपेश घरत चला शेवटचा बॉल आहे. ऑफिशियली अनाउन्समेंट करू शकत नाही, परंतु पारड जड आहे. साई गावाचं लास्ट बॉल. ओ इथे मात्र मेडन षटक टाकण्याचं सुवर्ण संधी हुकली. हरकत नाही. साई टीम वॉन द मॅच. चला चेंडू रिटर्न द्या पिच. साई संघ इथे आपण पाहतोय, गावदेवी साई संघ सामना जिंकतोय. हार्ड लक. इथे मात्र कोपरोली बॉईज आणि जिंकलेला आहे आणि तुमचा उत्साह हा गगनाला भिडलेला आहे. परंतु थोडस आपण या ठिकाणी भान ठेवायचं आहे. आयोजकांच्या वतीनं अजूनही बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. सो प्लीज कॉपरेट, सहकार्य करा आपण. आणि साई गावांच्या सर्व समर्थक खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण मैदान खाली करा. अनिकेत प्लीज या ठिकाणी, कारण तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचे दादा वाट पाहतात. वैयक्तिक बक्षीस सुद्धा या ठिकाणी बरीचशी आहेत. सो अनिकेत पहिला या आणि मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा पुरस्कार. हॅलो, याच दरम्यान परशुराम पाटील साहेब इथं आमच्या समवेत जोडले गेलेत. मी आयोजकांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमस्थळी परशुराम पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. अर्थात बोटीवरचे आमचे तांडेल परशुराम दादा पाटील साहेबांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा विनंती आहे. आपण मंचकावर यायचं आहे. आयोजकांना विनंती केली जाईल, साईराज वाली आपणास विनंती केली जाईल, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण परशुराम पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे.